किसान ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निवेदन। देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी देवणी तालुका किसान ब्रिगेडच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याकडे कर्जमाफीसाठी निवेदन देण्यात आले आहे। तालुक्यातील गावाच्या शेतकऱ्यांनी स्वतंत्र यादी तयार करून शासनाकडे कर्जमुक्तीची मागणी केली आहे। सततच्या निसर्गाचा लहरीपणा, पावसाचे अनियमित प्रमाण, उत्पादनात मोठी घट तसेच बाजारात पिकांना मिळणारा कमी दर या सर्व घटकामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे। परिणामी बँकांचे कर्ज फेडणे अशक्य बनले आहे। निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेला सातबारा कोरा करण्याची हमी अद्यापही अपूर्ण आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे। शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून तातडीने संपूर्ण देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या आंदोलनात वलांडी, जवळगा, इस्मालवाडी, सय्यदपूर, विळेगाव व नेकनाळ येथील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते। या निवेदनावर संगमेश्वर स्वामी, माधवराव कोठाळे, हसन मोमीन, माधव सुडे, निहाज शहा, महेश जाधव, अहमद कापठाण, वीरभद्र फुलारी, संजीव कुमार टिपराळे, लायक मियाँ शेख, फिरोज बागवान, आसिफ बागवान, युसुफ सय्यद, गणेश जाधव, ताहिर जमीनदार, शमशुद्दीन जमीनदार, दशरथ आंबुलगे, नारायण सूर्यवंशी, प्रकाश बिरादार, गणेश कवठाळे, महेश उत्सुरके, ज्ञानेश्वर भंडारे आदींची स्वाक्षऱ्या आहेत।